आसगाव चौकात येथे धक्का लागून महिलेचा मृत्यू. आंघोळीसाठी गेलेल्या इंदिरा घरत यांचा जागीच मृत्यू. पतीही विजेच्या धक्क्यातून बचावले. आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेलेल्या महिलेचा विजेचा जोरदार धक्का लागून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सकाळी सुमारे 10 वाजता आसगाव चौक येथे घडली. इंदिरा रूपचंद घरत वय 50 असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून घरत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार इंदिरा घरत या आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेल्या होत्या. बाथरूममधील बल्ब लावलेली विद्युत वायर कट झालेली असल्याने त्यांना अचानक विजेचा जोरदार धक्का बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान त्यांचे पती रूपचंद घरत हे शेतावरून घरी परतले. त्यांनी इंदिरा यांना आवाज दिला, मात्र बाथरूमचा दरवाजा बंद असल्याने कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही विजेचा धक्का बसला. मात्र त्यांनी प्रसंगावधान राखत स्वतःला सावरले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र विद्युत धक्का तीव्र असल्याने इंदिरा घरत यांचा जागीच मृत्यू झाल्याचं समोर आलं. घटनेची माहिती पोलीस व संबंधित प्रशासनाला देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. इंदिरा घरत यांच्या पश्चात मुलगा गौरव वय 26 आणि मुलगी श्रद्धा वय 22 असा परिवार आहे. आईच्या अकस्मात निधनाने दोन्ही मुले पोरकी झाली आहेत. या घटनेने घरत कुटुंबियांवर मोठे संकट कोसळले असून आसगाव चौक परिसरात शोककळा पसरली आहे. नागरिकांकडून घरत कुटुंबियांप्रती शोकसंवेदना व्यक्त करण्यात येत आहेत.